चला तर मग आपण आज शेतात तशी चक्कर मारतोय. बघा असा सूर्य छान उगवायला लागलाय बघा, किती छान वाटतंय बघा. आणि बघा आमची बाजरी अशी छान आलेली आहे. तर आज मी इकडं येण्याचं कारण आहे, डुकरं सारखी उकरून जात आहेत आणि आंब्याची झाडं तोडतायत, म्हणून आज सकाळी सकाळीच आली आहे मी इकडं. तर चला बघूया आपण, कारण तिथं थोडीशी जाळी बसवली होती आणि कटिंगच्या दुकानामधली केसं पण आणून टाकली होती. सांगितलं होतं बऱ्याच जणांनी की त्यांनी डुकरं वगैरे येत नाहीत म्हणून. तर चालले मी आता. असा भोपळा पण तोडून घेतला आहे कोंबड्यांना टाकण्यासाठी. तर बघा पाणी दिलेलं सगळं ओलं छान झालं आहे, मस्त असं सकाळचं वातावरण एक नंबर भारी वाटते बघा. असा सूर्य उगवला आहे तिकडे थोडासा मस्त. तर असं हे सकाळी सकाळी अशी चक्कर मारायला खूप छान वाटतं. म्हणजे मिरचीची पण रोपं अशी भारी आलेत बघा आता. तर याला आता उद्या परवा शेणखत टाकायचं आहे. आणि इकडं हे बघा अशी मेथी पण उगवली. हे पण ससे खाऊन जात आहेत. हे बघा किती खाऊन गेले ते. असू द्या, त्यांना तरी कोण खायला घालणार आहे. तर मस्त मेथीची भाजी खाऊन गेलेली आहेत आज, फस्त केली आहे त्यांनी. तर हे बघा इथं पण खाल्ली. सशांना मेथी, कोथिंबीर अशा कोवळ्या कोवळ्या भाज्या खायला खूप आवडतं बरं का. मागच्या वर्षी तर आमच्या बोरच्या तिथंच त्यांनी घर बनवलं होतं आणि तिथं पिल्लं झाली होती त्यांना. तर हरळीन ते खूप खातात ते ससे. तर हे बघा असं इकडं धने पण मस्त उगून आलेत. लसूण तो पण छान आला आहे. आता भिजवलं आहे बरं का, चालू आहे ड्रीप याला. तर असं सकाळचं वातावरण मस्त वाटते असं फिरायला, चक्कर मारायला. तर चक्कर मारायला खास वेळ फक्त ते डुकरं कुरतडले का त्यांनी ते बघण्यासाठीच आली आहे मी इकडं. तर चला असं बघत बघत आपण जाऊ. तिकडच्या पुढच्या कोपऱ्यावरून ते येतात आतमध्ये. ते बघा असं मस्त छान वाटते. सगळी झाडं अशी पाणी दिल्यामुळं अशी थंडगार छान हिरवीगार वाटत आहेत. ते बघा ही अशी नेट बसवली. तर वाऱ्याने कधी कधी पडते ती नेट आजूबाजूने. आम्ही काही त्याला खांबे वगैरे रोवले नाहीत, फक्त असे काट्याला ह्याला त्याला अडकवले आणि त्याचा रस्ता बंद करायचा प्रयत्न केला आहे बरं का. तर बघा हे शेत आमचं तुम्हाला आवडतं आहे का, कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटतं आहे ते. हे बघा हे अशी कुरतंडलीत झाडं, आंब्याचे झाड पूर्ण हे केले बघा. इकडे पण पुढं 2-4 झाडाचं भरपूर वाटोळं केले त्यांनी. तर आता इथं नवीन आणून लावावं लागणार आहेत आम्हाला. 4-5 रोपं नवीन आणावी लागतील आणि लावावं लागतील. नाही तर मग तिथं ते तुटळी पडल्यासारखं होईल, मध्येच भरपूर अंतर राहील. ते बघा ह्या कोपऱ्यावरून आत येतात. इकडे जाळी लावली आम्ही अशी. हे बघा इकडे काठी रोवली, तिथं जाळी लावली बघा. एवढं हे असं सगळं तोंडाने हे करून टाकले तिथं बऱ्याच ठिकाणी. जसं आंब्याला मोहरसुद्धा आलेला आहे, तसं एक एक कांडीचा मोहर काढून टाकायचा आणि एकच ठेवायचा आहे. म्हणजे त्याला ओझं पण होत नाही, कारण आत्ताच लावलेली आहेत. जर एकदम सगळं येऊ दिलं फळ तर त्याला ओझं होईल आणि त्याची वाढ खुंटल. त्यामुळं मग हे काढलेलं आहे मी. असं सगळ्याच झाडाचं तौर काढलेला आहे मी थोडा थोडा, आणि थोडासाच ठेवला आहे की त्याला कशा प्रकारची आंबी येतात ते बघण्यासाठी. तर हे बघा आपलं जाळीच्या पलीकडून इकडे घास लावलेला आहे. तर असा चांगला मेथी घास उगवायला लागला आहे बरं का. असं 6 आळे बनवले ते आमच्या कस्तुरी लाडीसाठी. आणि कोंबड्यांना पण मेथी घासाचा उपयोग होतो, खातात छान म्हणून लावले असं. आणि त्याला असं रेन पाईपनी पाणी सोडलेलं आहे. पलीकडं कडवळ पेरले आम्ही आणि तीळसुद्धा पेरलेलं आहे बरं का. तर तीळ कसा उगवला आहे ते दाखवते मी तुम्हाला. थोडा थोडा कुठेतरी उगवायला लागला आहे, आत्ताशीच सुरुवात झालेली आहे. तर चला बघू आपण. तीळ दाखवते मी थोडाफार कुठं उगवलेला दिसतो आहे. तर हे बघा हे असं तिळाचं कुठेतरी उगवलं आहे. दिसतंय का तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये नीट? ते बघा असं इकडं पण छान घास बघा कसा हिरवागार झाला आहे, मस्त उगवायला लागला आहे. हे बघा इथं केस टाकलेली आहेत आम्ही, त्यामुळं डुकरं कमी झाली यायची. हे बघा कशी मस्त सोनेरी किरणं पडलेली इथं. असा निसर्गाचा आनंद फक्त खेडेगावामध्ये घेता येतो बरं का.
असा पक्ष्यांचा किलबिलाट. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा.